जावली तालुक्यातील दरेबुद्रुक येथे असणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीतून मूळ वारसांना प्रशासनाकडून कागदोपत्री बेदखल केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरेबुद्रुक तालुका जावली येथे वास्तव्यास असणारे मानसिंग धर्माजी महामुलकर यांना जमीन फेरफार क्रमांक 876 हा तलाठी व मंडलाधिकारी यांनी चुकीचा करून बेदखल केले असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाचा गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून संबंधित तत्कालीन महसूल अधिकारी यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देताना महामुलकर यांनी सांगितले की दरेबुद्रुक येथील जुना जमीन फेरफार नंबर 582 मध्ये माझ्या वडिलांचे व चुलत्याचे नाव नमूद होते. असे असताना देखील वडिलांच्या निधनानंतर तलाठ्यांनी 876 हा नवीन जमीन संदर्भात फेरफार बनवला. यावर माझ्या चुलत्यांच्या सर्व मुलांची वारस नोंद घालण्यात आली, परंतु आमची नावे 876 फेरफारमध्ये घातली गेली नाहीत. तसेच आम्हाला कोणतीही कायदेशीर नोटीस न देता फेरफार क्रमांक 876 मध्ये तत्कालीन तलाट्यांकडून बदल करण्यात आला आहे. कायदेशीर बाबी व कागदोपत्री तपासणी न करता मनमानी कारभार करत चुकीच्या पद्धतीने 876 हा फेरफार बनवला आहे. सदर बाब आमच्या निदर्शनास आली त्यावेळी आम्ही प्रांत कार्यालय सातारा जावली येथे 876 या फेरफाराला आव्हान दिले आहे. सन 2024 पासून आज अखेर आमची केस प्रांत कार्यालय सातारा जावली येथे सुरू होती. या दाव्याचा नुकताच निकाल झाला आहे. यामध्ये दावा दाखल करण्यास विलंब झाले असल्याचे कारण पुढे देत आमचा दावा निकाली काढण्यात आला आहे. वारस नोंद घालणे हे महसूल प्रशासनाचे काम असताना देखील आम्हाला जाणीवपूर्वक विलंबाचे कारण देऊन प्रांत साहेबांनी आमचा अर्ज निकाली काढला आहे. तसेच योग्य वारस नोंद करणे हे महसूल अधिकारी यांचे कर्तव्य आहे व महसूल अधिकारी यांनीच सर्व वारसांच्या कागदपत्रांची आणि सत्यतेची पडताळणी करून नंतरच वारस नोंद करावयाचे असतात, असे कायद्याचे बंधन आहे. त्यामुळे मला या सर्व निकाल प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे. तसेच प्रांतसाहेब यांना वारंवार कळवून देखील मला निकाल देण्यास विलंब झाला आहे. तसेच माझ्या झालेल्या युक्तिवादातील मुद्द्यांचा निकाल प्रक्रियेत उल्लेख घेण्यात आला नाही. त्यामुळे प्रांतसाहेबांनी आमचा दावा चुकीच्या पद्धतीने फेटाळला असल्याने वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीतून आम्हाला बेदखल केली आहे. त्यामुळे माझे कशानेही न भरून येणारे नुकसान होणार असल्याची खंत मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. तसेच वारस नोंदीबाबत वरिष्ठ प्रशासनाकडून आमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता पाहावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील वारस नोंदी अपील हे विलंब झाल्याचे कारण पुढे देत अधिकाऱ्यांकडून फेटाळले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माझ्यासह कित्येक तरी लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असून त्यांना न्यायापासून वंचित राहावे लागत असल्याचे मानसिंग महामुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. माझं नाव मानसिंग धर्माजी महामुलकर दरेबुद्रुक राहणार. माझे वडील धर्माजी अप्पा महामुलकर और त्यांचे मोठे बंधुराज रामाप्पा महामुलकर हे दोघे भाव असताना त्यांचे वडील 52 साली वारले असताना त्यांचा 582चा फेरफार बांधला. त्याच्यानंतर रामू अप्पा महामुलकर हे वारल्यानंतर 576चा फेरफार बांधला. त्यात आमचे नाव नाही असे ते नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते परत प्रोसिजरनं करायला गेलो. त्यामुळं आम्हाला विलंब लागला असं ते कारण सांगून शनी आमचा अर्ज फेटाळला. तरी आम्ही आता अपील केलं आहे सातारला. 876चा फेरफार आम्ही प्रांतसाहेबाकडं चुकीचं झाल्यामुळं 2024ला आम्ही ते अपील हे केलं होतं, केस नोंद केली होती. तर त्यात आमचा उशिरा दाखल झाल्यामुळे नोंद फेटाळण्यात आली आहे. तरी आम्ही आता पुढील अपील करायसाठी तरतूद करत आहे. 876चा फेरफार आमचा रद्द केल्यासारखे असे किती रद्द होत असतील तरी याची दखल घ्यावी प्रांतसाहेबांनी. तरी माझ्यासारखे असे कितीच लोक असे असतील तरी त्यांचे बी असंच होत राहिलं तर लोक फार नाराज होतील प्रशासनावर.